ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की हरे श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। मनोने गातले लोटांगण तुझ्या तुझे धरिले चरण करावे किसकिंदा विभीषण समवेते रामचंद्र प्रभू सुग्रीवाला बोलू लागले, सुग्रीवा तुला लोटांगण घालतो, तुझे चरण शिवतो. तुम्ही आता लवकरात लवकर असणारा आपल्या किष्किंधेला आणि गमन करा, आपापल्या तळाला गमन करा. विभीषणासहित तुम्ही आपापल्या नगरीला जा अशी विनंती असणारी रामचंद्र संभाळ करा म्हणू लागले. असं रामचंद्र प्रभू म्हणू लागले. रामचंद्र प्रभू म्हणू लागले. माझा लक्ष्मण जिथं गेला आहे तिथं मी जाणार आहे असं परत परत रामचंद्रजी म्हणू लागले. प्रभु रामचंद्र भगवान जय. पुढील दोन सोमा करा, उर्मिला करा, सुते वाते. पुढील दोन हॅलो सर्वांना विनंती.
मागायची कोणती सांगायची फट 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 हा. सगळे त्याच्यातलेच आपण सगळ्यांना माहित आहे म्हणून लवकर 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 बोलतात पुंडलिक बळे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभू रामचंद्र भगवान 25 वय नंबर 25 सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलणे घडे सर्वथा जमीन राज्य भोगिता ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीव म्हणू लागले हे बोलणं साधत नाही तुम्हाला देवा वा कुरकुडे महाराज धन्यवाद तुझ बिन राज भोगणे तेज व्याभक्ष भक्षणे तुझ बिन स्त्री सेवने ज्याप्रमाणे राम असल्यावर राज्य भोगणं नाही श्री भोगणं नाही काहीच नाही काही चालणार नाही आवड शरीरातला राम गेला तर काही होत नाही राम गेल्याच्या काय गेले तुझ बिन तो विषय भोग तुझा नवाशय रोग कैचा संसार स्वर्ग नरक भोग भोगवा भोगावं लागून तुझ्या बिन रामा तुझ्याशिवाय कसल्याही प्रकारची गती स्थिती नाही तुझ बिन भोगणे सुख त्याहून मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टिळक अकल्पन गे भोगावा त्याप्रमाणे त्या ठिकाणी साधू संत सांगू लागले बाबा अरे रामा तुझ्या वन सुख भोगणं तुझ्या नामस्मरणाविन राहणं हे आपल्याला नरक भोग आहे बोलणं तुझ्यासाठी रघुपती देवाची आमासी न शकते राम नये होऊन शीघ्र गती हात निश्चिते करे याप्रमाणे तुला सांगल्याबरोबर तुला विमुख झाल्याबरोबर राजा रावण आम्हाला मारू शकतो याच्यात शंकाच नाही असं फक्त लोक त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र मरावे जे रावण हसते ते तेच सांडू देहाते अनुसरल्या श्री रामाते केवी मागुते परतावे त्याप्रमाणे माघारी जाणार नाही कारण दुःखाच्या हाताने मेल्यापेक्षा रामा तुम्ही प्राणत्याग करणार आहेत ना आम्हीही प्राणत्याग करायला तयार आहेत असं भक्त राजा तुम्ही त्या ठिकाणी बोला श्रीरामाय कै सावधान एकाएकी निर्वाण करुणय गापन तुरगुनंदन रामचंद्र विवेकी तुम्ही आणि एकाएकी निर्णय कशा प्रकारचा घ्यायचा नाही का तुम्ही दृढ न विचारिता चिंते निर्वाण न करा विनिश्चिते गेला हे पार्वती सुकार्य सिद्धी प्रतिसादे त्याप्रमाणे मारुती दे एका कबळ नाही कार्यस्थिती साधील तुम्ही आपल्याला कसल्याही प्रकारचं निर्वाण करू नका रामचंद्र करू चला पुढील वाचे शोभा मुंडी सुचे उर्मिला करा वाचा चला चला लवकर चला लवकर शांत बसा बोल नका हो माझ्याकडे शांत बसा बोल जरा माईक नाही द्यायची महान केंद्र पुरुषोत्तम असताना
तपोवन महान क्षेत्र आहे रामनाथ मंदिर या ठिकाणी रामनाथ छात्र महाराज स्थापना झालेले महान पवित्र ठिकाण आहे. शक्ती आहे का रानात? 33 बाया पडून बोलतो पुन्हाच बाया असं गाडी असं बोलायचं नाही. आणि ज्याला बोलायचं असेल तर लगेच हुकियाट बोलायची तर बाहेर जायचं बोलून बोलून जेव्हा यायचं म्हणजे फक्त अजिबात काढतात. तुम्ही दगडाने कसे बसत ना मग शक्तीच बोलणं किती पाप आहे. गोष्टी लावतो चांडा शांत बसा एकदम कुणाला धक्का लागला तर गप बसायचं. शांत बसा अजिबात एकही शब्द बोलू नका. फक्त ते सूचक कोण आहे ते व्यवस्थाकडे संचालक ते बोलते आणि बस लागले असताना एकदा आपली व्यवस्थित करते. 35 वय झाली बसा कुंडली म्हणले हरी रामचंद्र भगवान की जय महात्मा महाराज की जय रामनाथ भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. अहो हनुमंतरायाचं शेष पटकन त्यांना घडलेलं काम करूनच येते ते आपल्याशी कधीच येत नाहीत. आणि त्यांच्यामध्ये परशुरामचंद्राचं नामस्मरणाची ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा असल्यामुळं त्यांना आहे ना त्यांच्या जोडीचा दुसरा वीरच नाही आणि ते पटकन आल्याशिवाय राहणार नाही. एवढा हाताश होऊ नका आणि टोकाचा निर्णय तुम्ही घेऊ नका रामा अशी विनंती सुग्रीव राजा रामाने करतात. हनुमान विश्वास आहे आणि आहे ना बलशक्ती आहे शक्तिशाली हनुमंत्र आहे. आणि तुम्ही काय करा थोडंसं धीर करा नक्कीच येते आणि ते पूर्ण तुमचं कार्य पूर्ण केल्याशिवाय रिकामे येणारच नाही. तर असं आहे ना रामाला समजावतात सुग्रीव राजा. काही पडली अशल गुंती क्षणे उठविला मारवती आकुळ दयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. अहो परशुरामचंद्रा कुठं गेलं तर काय व्यत्यय येतच असते ना. आपण कुठे गेलं तर ट्रॅफिक जाम असती किंवा याला काय व्यत्यय येत असते तसं काही त्यांना व्यत्यय आला असेल किंवा शत्रू आडवे आले असते. आणि ना रामाला जागोजाग शत्रू ठेवलेलेच होते ते आडवे आले असते म्हणून टाइमपास झाला असेल एवढं तुम्ही हातास न होता. पण राम हनुमंत कसे ना त्यांच्या शक्तीला जोडच नाही. 14,000 राक्षस बनकर 80,000 मारले आणि तुम्ही आहे ना तुम्हाला आत्मविश्वास नाही का. परशुरामचंद्राला आत्मविश्वास होता पण राम ना सुग्रीवाची परीक्षा बघत होते की सुग्रीव आता परिपक्व झाला का नाही. तर पहिल्यामध्ये शरद ऋतूमध्ये पाठीला होता घरी तिथंच मग्न झाला का काय. पण आता राजा सुग्रीव कसा
बरे कासारे सुटे राणी पंचाळ वाचे वय नंबर 40 39 झाली 40 घ्या पुंडलिकावर्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय गुरु बाबा महाराज की जय योगानंद बाबा की जय पार्वती पदे शिव हर हर महादेव हे करी घाले कपाटी हे करी घाले त्रिपुटी एकी झाडा घातली मिठी एक संकटी पाडी असो कथेचा परिहार असा या ठिकाणी चाललेला आहे प्रभू रामचंद्राच्या मनात संभ्रम निर्माण झालाय हनुमंतराय काय येत नाही तसो ढिसाळ रूप दिसल्यानंतर सर्व वानर भयभीत झाले कुणी गिरीकंदाराने कपाटाने